Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's positive way. ती निधी पाहणार आहोत. आपत्ती व्यवस्थापन निधी, त्यालाच आपण स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड असं म्हटलं जातं. या ठिकाणी परीक्षेमध्ये कधी आपल्याला याचे लॉंग फॉर्मही विचारले जातात. तर हा एक प्रतिसाद आहे, यालाच आपण रिस्पॉन्स फंड असंही म्हटलं जातं. या ठिकाणी रिलीफ किंवा आपण कमी करणं, मिटिगेशन किंवा शमन हा शब्द नाही आहे. तो पाहण्या अगोदर आपण सर्वात तांत्रिक पद्धतीने आपण डिझास्टरची डेफिनेशन पाहूया. 1999 मध्ये ज्यावेळेस ओरिसामध्ये प्रचंड महाचक्रीवादळ झालं, त्यावेळेस एक हाय पॉवर कमिटी स्थापन करण्यात आली होती. तत्कालीन जे काही सचिव होते, कॅबिनेट सचिव होते, के.सी. पंत यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने आपत्ती व्यवस्थापना संदर्भातील आपत्तींचं क्लासिफिकेशन केलं. तर साधारणपणे तत्कालीन क्लासिफिकेशन नुसार आपण 5 पद्धतीने आपत्तींचं क्लासिफिकेशन केलं. या क्लासिफिकेशन्स मध्ये पाऊस आणि पावसाशी रिलेटेड गोष्टी आपल्याला दिसतात. जमिनीच्या रिलेटेड असणाऱ्या गोष्टी, ज्यामध्ये भूकंप आहे, लँडस्लाइड्स आहे, किंवा बर्फ घसरणे असेल, किंवा भूसंकलन असेल. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की औद्योगिक इंडस्ट्रीमध्ये किंवा स्तरावर केमिकल किंवा अणूच्या संदर्भातील जे काही आपत्ती असेल त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तिसरा अपघाताच्या संदर्भात आहेत की जे अपघात रस्त्यावर रेग्युलर होतात. आणि चौथा गोष्ट आहे आजाराच्या संदर्भात आहे. आज जो मोठ्या प्रमाणामध्ये 2019 आणि 2020 जो करोनाचा प्रसार झाला, ज्याला आपण पॅन्डेमिक असं म्हटलं जातं, त्याचा संदर्भ आणि त्या संदर्भाने आपण स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंडचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे थोडक्यात HPC नुसार भारतातील आपत्तींचं 5 मेजर वर्गामध्ये क्लासिफिकेशन करण्यात आलं. आणि त्या टोटल ज्या काही आपत्ती होत्या त्या 31 आपत्ती यामध्ये होता. आता SDRF हा जर कायदा आपण नमूद केला तर हा एक त्रिस्तरीय आहे किंवा एक इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क या अंतर्गत स्थापन करण्यात आलेला आहे. या अंतर्गत केंद्र स्तरावर जी काही अधिकारिणी किंवा अथॉरिटी स्थापन करण्यात आलेली आहे तिलाच आपण नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी असं म्हटलं जातं. त्याचबरोबर स्टेट स्तरावर जी काही अथॉरिटी स्थापन करण्यात आलेली आहे त्याला आज आपण स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी असं नमूद करतो. आणि डिस्ट्रिक्ट स्तरावर जी अथॉरिटी स्थापन करण्यात आलेली आहे त्याला डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी असं समजलं जातं. आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रत्येक स्तरावर, त्यातील पहिल्या 2 स्तरावर आपण आपत्ती व्यवस्थापन ही किंवा बोलायचीच वस्तू घडू नये, आपत्ती झाल्यानंतर किंवा आपत्तीला कमी करण्यासाठी जे काही मेजर्स लागतात ते प्रोव्हाइड करण्यासाठी निधीची गरज असते. म्हणून आपण स्टेट लेवलवर जो काही निधी व्यवस्थापन या कायद्याअंतर्गत केलं, यालाच आपण जे काही नाव दिलेलं आहे स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड असं दिलं. म्हणजे या कायद्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टच्या अंतर्गत आपण SDRF जे काही स्थापन केलं त्यासाठी जे काही कलम आहे ते कलम जे काही होतं कलम 48 अंतर्गत आपण स्थापन केलं. ज्या मागील स्लाइड्स मध्ये मी तुम्हाला ज्या काही 5 मेजर आपत्ती डिस्कस केल्या, त्यातील जी काही शेवटची आपत्ती बायोलॉजिकल किंवा करोनाच्या संदर्भातील होतील, या संपूर्ण 31 आपत्तीला या कायद्यानंतर आपण निर्देशित आपत्ती असं म्हटलं जातं. निर्देशित किंवाच आपण त्याला नोटिफाईड आपत्ती असं म्हटलं जातं. आणि या अंतर्गत जो काही निधी उभारला जातो, ज्या 31 आपत्ती आहे त्यांच्यासाठीच हा निधी उभारणं अपेक्षित आहे आणि त्यालाच हा निधी प्रोव्हाइड केला जातो. सर्वात महत्वाची म्हणजे यातून दिलेला निधी हा आपत्ती झाल्यानंतर जे काही रिलीफ मेजर्स आहे त्यासाठीच वापरणं या ठिकाणी अपेक्षित आहे. 2015 मध्ये ज्या काही सिव्हिअर कॅलॅमिटीज आपण नमूद केल्या, त्या कॅलॅमिटीज मध्ये चक्रीवादळ आहे, दुष्काळ आहे, सुनामी आहे, नंतर हेलस्टॉर्म्स ज्याला आपण म्हणतो बर्फांचा कोसळणं असेल, ढगांची फुटणं असेल, भूसंकलन असेल, इवन पेस्ट अटॅक देखील आहे.
या सर्वांसाठी SDRFचाच वापर हवा हे या कायद्या अंतर्गत आपण मेन्शन केलेलं आहे. आता SDRF मध्ये जे काही फंडिंग मिळतं, यामध्ये जो काही निधी मिळतो तो कोणाकडून मिळाला जातो. पहिली गोष्ट आपण एक लक्षात ठेवा की डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत जो आपण केंद्र स्तरावर नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड स्थापन केलेला आहे, त्याला जो काही निधी मिळतो तो हा 2 स्वरूपात मिळतो. फॉर एक्झाम्पल कर पद्धत लावून किंवा आपण त्याला सेस पद्धत लावून आणि एक बजेट पद्धत लावून. परंतु जो SDRFला निधी जो काही मिळतो, प्रामुख्यानं हा निधी मिळण्याचे 2 सोर्स आहे. म्हणजे हा निधी जो काही मिळतो तो मोस्टली केंद्राकडून मिळतो, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया. त्याचबरोबर SDRFला जो काही निधी मिळतो तो देखील DM अंतर्गत जे काही आपण नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड स्थापन केलेला आहे त्या अंतर्गत निधी मिळतो. म्हणजे आपल्याकडे 2 सोर्सद्वारे हा निधी प्रदान केला जातो. पहिला या ठिकाणी मी लास्टला मेन्शन केलेला आहे की हा निधी जो काही दिला जातो तो NDRFच्या अंतर्गत दिला जातो. साधारणपणे या ठिकाणी जी काही जनरल कॅटेगरीची स्टेट्स आहेत, म्हणजे हिली स्टेट्स सोडून, नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स सोडून, ज्यामध्ये नॉर्थ ईस्टर्न स्टेट, त्याचबरोबर उत्तराखंड आहे, हिमाचल प्रदेश आहे, त्यांच्या ठिकाणी जे काही सेंट्रलचं कॉन्ट्रीब्युशन जे काही आहे ते साधारणपणे या ठिकाणी तुम्हाला फिगर दिसते. ही हिल स्टेट्ससाठी, त्याचबरोबर हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरसाठी सेंट्रलचं कॉन्ट्रीब्युशन 90% आहे आणि 10% हे स्टेटने कॉन्ट्रीब्युट करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. परंतु ज्या ठिकाणी जनरल कॅटेगरी स्टेट आहे त्या ठिकाणी हे 75 आहे आणि स्टेटने या फंडामध्ये 25% अमाऊंट टाकणं या ठिकाणी अपेक्षित होतं. तर याही व्यतिरिक्त आपण जर इथे जर पाहण्याचा प्रयत्न केला, या फिगर्स आता पूर्णपणे चेंज झालेल्या आहेत. आताच्या नवीन कायद्यानुसार SDRF मध्ये जे काही सेंटर आणि स्टेटचं जे काही फंडिंग आहे, ते इरेस्पेक्टिव्ह ऑफ स्पेशालिटीनुसार 90:10 आहे. त्यामुळे हा फरक आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. आणि साधारणपणे केंद्राकडून हे जे काही फायनान्सिंग केलं जातं, आपण एक संघराज्य पद्धतीमध्ये वर्कआउट करतो. संघराज्य पद्धतीमध्ये जे काही फायनान्स कमिशन आहे, वित्तीय कमिशन जे काही आहे, या ठिकाणी हे कलम नंबर 275(1) अंतर्गत संघराज्याकडून संघराज्य पद्धत, आर्थिक पद्धत टिकवण्यासाठी केंद्राकडून राज्य सरकारला जे काही अनुदान दिलं जातं त्या पद्धतीनं हे एक अनुदान 2 इक्वल इन्स्टॉलमेंट मध्ये दिलं जातं. त्यालाच आपण फायनान्स कमिशनचं रिकमेंडेशन असं म्हटलं जातं. सध्या 2017ला जे काही फायनान्स कमिशन स्थापन झालेलं आहे त्यांनी जे काही रिकमेंडेशन दिलेलं आहे आपल्याला 2020 ते 2025 या कालावधीसाठी दिलेलं. 2020 ते 25 या कालावधीसाठी आपल्याला SDRFला जे काही फंडिंग मिळणार आहे ते 90:10 या पद्धतीने आपल्याला फंडिंग मिळणार आहे. अजून एक गोष्ट या संदर्भात आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कोरोनाच्या काळामध्ये जे फंडिंग भारताकडून राज्य सरकारला SDRF मध्ये मिळतं ते 90:1 आहे. त्याच पद्धतीने अमेरिकेची जी काही फेडरल सिस्टीम आहे त्यांच्याकडून देखील अमेरिकेतील संघराज्याकडून किंवा अमेरिकेतील केंद्र सरकारकडून राज्य सरकारना जे काही अनुदान मिळतं ते 75% आहे. आणि तो जो काही ऍक्ट आहे त्याच ऍक्टला आपण स्टॅफोर्ड ऍक्ट असं म्हटलं जातं. हा मुद्दाम याच्याशी रिलेटेड प्रश्न असल्यामुळे मी या ठिकाणी कव्हर केला. एक गोष्ट जे काही नोटिफाईड डिझास्टर 1999 मध्ये किंवा डिझास्टर ऍक्ट मध्ये मेन्शन्स केलेली आहेत, त्याही व्यतिरिक्त एखादे डिझास्टर एखाद्या पर्टिक्युलर राज्याच्या संदर्भात असेल. फॉर एक्झाम्पल आपण एखादं उदाहरण घेऊया की महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही आपत्ती, नोटिफाईड आपत्ती आहे, यामध्ये आपल्याला एक दुष्काळ हा एक येतो, त्याला ड्राऊट असं म्हटलं जातं. त्याचबरोबर पूर ही आपत्ती आहे. या दोन्ही आपत्तीचा उल्लेख आपल्याला HPC कमिटीने केलेला आहे किंवा डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीमध्ये केलेला आहे. परंतु याही व्यतिरिक्त आपण असं समजूया की अतिशय एक्सेप्शनल केसेसमध्ये महाराष्ट्रामध्ये एखादी आपत्ती घडून आली असेल. सपोज आपण विचार करूया, एखादी
विहीर कोसळून त्याच्यामध्ये जर सपोज दुर्दैवानं 50 मजुरांचा जर मृत्यू जर झाला असेल तर ही आपत्ती या डीएम कायद्यामध्ये मेन्शन केली नाही. तर अशा लोकल कंटेक्स्ट मध्ये अशी जी काही स्थानिक आपत्तीची व्यवस्था आहे यानुसार राज्य सरकारांना एक डिस्क्रिमिनेशन दिलं जातं. SDRF मधला 10% फंड तो त्या ठिकाणी वापरू शकतात, हे एक महत्वाचं. परंतु डेफिनेटली हा एक केंद्रीय फंड असल्यामुळे केंद्र सरकारची जी काही रचना आहे, कम्प्युटर अँड ऑडिटर जनरल या चेकिंग करणं, ऑडिटिंग करणं हे पूर्णपणे या अथॉरिटीवर अवलंबून असतं. आणि हे फंडिंग जे काही दिलं जातं या फंडिंगवर चेक करणं, त्याचे 2 इन्स्टॉलमेंट प्रोव्हाइड करणं, स्टेटकडून त्या संदर्भातला रिपोर्ट घेणं, या ठिकाणी जी काही नोडल एजन्सी म्हणून काम केली जाते ती नोडल एजन्सी आपण त्याला गृह मंत्रालय किंवा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स असं म्हटलं जातं. या जे आपत्ती नोटिफाईड नाही आहे त्या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स कुठल्याही पद्धतीची मदत करत नाही. अजून SDRF मध्ये जो निधी आहे त्या निधीचा वापर आपत्तीमध्ये केवळ इमिजिएट रिलीफ करण्यासाठीच दिला जातो. कुठल्याही पद्धतीमध्ये आपत्तीमुळे जर एखाद्या प्रॉपर्टीचं, मालमत्तेचं नुकसान झालं असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये या निधीचा वापर करता येत नाही. या तरतुदी आपल्याला या ठिकाणी समजल्या पाहिजे. थोडक्यात फीचर्स काय आहे, हे निधी हा एक पब्लिक अकाउंट आहे, त्यामुळे या ठिकाणी त्याला लोकेट केलं जातं अंडर द रिझर्व्ह फंड, आपण त्याला राखीव निधी असं म्हटलं जातं. आणि हा जवळजवळ 90% निधी हा सेंटरकडून मिळत असल्यानंतर आणि आपत्ती झाल्यानंतर याचा वापर करण्यात येत असल्यामुळे राज्य सरकारला कायद्यान्वये दर हाफ इयरला, दर 6 महिन्याला यावर इंटरेस्ट दिला जातो. पण डेफिनेटली हा जो काही इंटरेस्ट दिला जातो तो ओव्हरड्राफ्टला जे इंटरेस्ट आहे त्या पद्धतीने दिला जातो. परंतु जर सेंटरने इन्स्टॉलमेंट टाकली आणि राज्याकडून ही इन्स्टॉलमेंट जर 15 दिवसापेक्षा अधिक झाली तर त्या इन्स्टॉलमेंटवर जी काही अपेक्षित रक्कम आहे त्या इन्स्टॉलमेंटवर राज्य सरकारला व्याज द्यावं लागतं. आणि तो डेफिनेटली व्याज हे बँक दराने व्याज असतं. त्यामुळे हा फरक समजून घेणं फेडरेशन स्ट्रक्चरमध्ये गरजेचं आहे. जर सेंटरने अलोकेशन्स केलं आणि जर राज्याकडून अलोकेशन त्यांना ठरवलं त्या पद्धतीने झालं नाही आणि 15 दिवसापेक्षा अधिक झालं तर राज्य सरकारला त्याला बँक दराने व्याज द्यावं लागतं, हा नमूद केलेला आहे. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा सेंटरकडून मिळणारा निधी SDRF मध्ये जातो. हे काय आहे तर दिस इज एक प्रकारची ग्रांट इन ईड आहे. म्हणजे राज्य सरकारला कुठलाही कर लावून, कुठलाही प्रोफेशनल टॅक्स लावून SDRF मध्ये फंडिंग करता येत नाही. तो केंद्राकडून मिळणारा असल्यामुळे आपण याला ग्रांट इन ईड असंच म्हटलं जातं. परंतु काही अपवादात्मक स्थितीमध्ये जसं मी 2 इन्स्टॉलमेंट सांगितले, परंतु फायनान्शियल इयर सुरू झाल्यानंतर एखाद्या राज्यामध्ये एखादी दुर्घटना जर लगेच घडून येत असेल तर या अपवादात्मक स्थितीमध्ये गृह मंत्रालय हा SDRFचा 25% निधी हा डेफिनेटली रिलीज करत असतं. दुसरं, या अंतर्गत असणाऱ्या निधीचं नियोजन करण्याची जबाबदारी जी आपली त्रिस्तरीय रचना आहे, तर राज्य स्तरावर जी काही स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आहे, स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीनी जे काही प्लॅन केलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी ही राज्य कार्यकारी समितीवर असते. आपण त्याला स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटी असं म्हटलं जातं. म्हणजे SDRF मधील निधींचं नियोजन करणं म्हणजे तो रिलीफ मेजरसाठी वापरणं याची संपूर्ण जबाबदारी ह्या डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट अंतर्गत येणाऱ्या 20व्या सेक्शन्स मध्ये ही SEC वर असते. आपण त्याला SEC असं म्हटलं जातं. करोनाच्या काळामध्ये ज्या परिस्थितीमुळं वर्करला लॉकडाऊनच्या काळामध्ये मायग्रेशन करावं लागलं, त्या मायग्रेशन करण्यासाठी जे राज्य सरकारला फूड प्रोव्हाइड करणं आलं, त्यासाठी आरोग्याच्या सुविधा प्रोव्हाइड करणं आलं, त्यांना राहण्याची व्यवस्था करणं आलं, यासाठी या नवीन कायद्यामध्ये बदल करण्यात आला किंवा सूचना देण्यात आली आणि आपल्या गृह मंत्रालयाने तसे निर्देश
राज्यांना दिले आणि यातील निधी हा केवळ नोटिफाईड डिझास्टरसाठीच वापरणं अपेक्षित होतं. पण नवे निर्देश आल्यामुळे हे निधी हा आपण जे काही वर्कर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करोनामुळे त्यांना जाणं भाग पडलं, त्यांच्या निवासासाठी, त्यांच्या अन्नासाठी, त्यांच्या कपड्यासाठी, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी हे वापरण्यात परमिशन देण्यात आली. दुसरं, हा निधीमध्ये जे काही चेंज करण्यात आले, अजून हा SDRF केवळ एक इमर्जन्सीसाठी होता, परंतु करोनाचं संकट भारतासारख्या विकसनशील देशांना इतक्या मोठ्या प्रमाणात होतं की राज्य सरकारांना फायनान्स करणं त्यासाठी त्यांच्या आवाक्याबाहेरची गरज होती. म्हणून SDRF मधला निधी करोनाचं संकट करण्यासाठी जे विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात आले किंवा टेस्टिंग हा करोनावर प्रतिबंध करण्याचा सर्वात उपाय आहे, त्यासाठी जे काही पायाभूत मनुष्यबळ लागणारे कलेक्शन करणं, स्क्रीनिंग करणं, त्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या मेथड्स आहे, त्यासाठी लागणारे विविध लॅबोरेटरी स्किल्स उभारणं आहे. यासाठी सरकारला जो काही राज्य सरकारला जे काही निधी लागणार आहे तो निधी हा SDRF मधून घेऊ जाऊ शकतात. त्याचबरोबर हे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट याचा देखील खरेदी करण्यासाठी SDRFचा निधी हा वापरला जाऊ शकेल. इक्विपमेंट आपण मेन्शन केलेली, हे थोडंसं आपल्या SDRFच्या संदर्भात ज्या नवीन काही चेंजेस झाल्या हे आपल्याला या राज्य आपत्ती जो काही प्रतिसाद निधी आहे त्यात करोनाच्या संदर्भाने हे झालेले बदल आपण लक्षात ठेवणं गरजेचे आहे. इट इज टाइम फॉर क्वेश्चन्स. आपल्याला क्वेश्चन्स दिलेला आहे. जर गृह मंत्रालयाने जो काही COVID-19 आजार जो काही मेन्शन्स केलेला आहे तो खालीलपैकी कुठल्या ऑप्शन्सद्वारे मेन्शन्स केल्या. ऑप्शन्स आपल्याला खूप मोठे लांब लांब दिसतील, परंतु आपल्याला या ठिकाणी हा DM ऍक्ट असल्यामुळे त्यातील जो काही शब्द वापरलेला आहे तो शब्द आपल्याला या ठिकाणी मेन्शन्स करणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स त्याच्या अंतर्गत असलेला नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड, हा रिस्पॉन्स फंड किंवा मिनिस्ट्री ही SDRF ला निर्देश करतं की तो तुम्ही फंड कसा युटिलाइज करा. या संदर्भातला क्वेश्चन्स आहे जे हा काय आहे, तर हा SDRF त्याच ठिकाणी फंड युटिलाइज करू शकतो जे डिझास्टर नोटिफाईड असेल. त्यामुळं सर्व गोष्टींचा पर्यायाचा जर वापर केला तर आपल्याला इथे नॅशनल डिझास्टर असं म्हटलं जातं, पण त्याला नॅशनल डिझास्टरची एक गोष्ट लक्षात ठेवा, अजूनही कुठलीही DM ऍक्ट मध्ये कुणाला नॅशनल डिझास्टर म्हणायचं या विषयी क्वेश्चन मार्क्स आहे किंवा त्याची डेफिनेशन करण्यात आलेली नाही आहे. प्रत्येक राज्य सरकार या संदर्भात मागणी करतं, परंतु ती अजूनही मान्य करण्यात आली नाही. म्हणजे या प्रश्नाचं जर उत्तर जर आपल्याकडे पाहिलं तर एक्झॅक्ट उत्तर येत आहे आपलं फर्स्ट वन. इट इज अ नोटिफाईड डिझास्टर अंडर द HPC कमिटी 1990 अंतर्गत. लास्ट क्वेश्चनकडे आपण मूव्ह करतोय. लास्ट क्वेश्चन दिलेला आहे की 2015 मध्ये जी काही केंद्र सरकारने गाईडलाईन्स दिली त्यामध्ये काही आपत्ती आहे त्यांना सिव्हिअर कॅलॅमिटीज मेन्शन केलं. जवळजवळ 7 ते आपत्तीज आहे, 7 ते 8, की ज्यामध्ये पेस्ट अटॅकही मेन्शन केलेला आहे, सायक्लॉन्स आहे, ड्रॉट कंडिशन्स आहे, भूकंप आहे, सुनामी आहे, नंतर फ्रोस्ट आहे, नंतर हीट वेव्ज आहेत, कोल्ड वेव्ज आहेत. सिव्हिअर कॅलॅमिटीज मेन्शन केलेला आहे एक प्रायोरिटी देण्याच्या दृष्टीने. पण थोडंसं लॉजिकली जरी वापरलं तर स्नोफॉल इट इज अ नॉट अ क्लायमेटी. त्यामुळं काही प्रश्न हे आपल्याला अगदी लॉजिकली विचारले जातात, परंतु त्या प्रश्नामागची जर पार्श्वभूमी आपल्याला माहीत असेल तर डेफिनेटली आपल्याला त्याचं उत्तर हे टॅकल करता येतं. तर या पद्धतीनं हा आपण स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड पाहिला. त्यालाच आधारित आपण जर नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड जर समजून घेतला तर हा आपल्याला कन्सेप्ट चालू घडामोडीच्या अंगाने आणि आपलं स्टॅटिक नॉलेज हे अधिक इम्प्रूव्हमेंट करण्याच्या अंगाने फायदेशीर होऊ शकतो. Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.